नमस्कार मित्रांनो, आपण वाचत आहोत यशाची रहस्य सांगणारी व्यवस्थापकीय कौशल्ये कॉर्पोरेट आयडल रतन टाटा. या पुस्तकाचे लेखक आहेत सुधीर सेवेकर. तर मागील व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर क्रमांक 11 वाचला होता. तर या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत चॅप्टर क्रमांक 12 शिखरावरचे एकाकीपण. जगातील प्रमुख 25 उद्योगांपैकी एक असलेले रतन टाटा अविवाहित आहेत. ते आपल्या ऑफिसला जाण्यासाठी $12,500 किमतीची टाटा इंडिगो मेरिना ही कार वापरतात. विशेष म्हणजे ते स्वतः ड्रायव्हिंग करतात. ते साप्ताहिक सुट्टी समुद्र किनाऱ्यावरील आपल्या घरात एकांतात घालवितात. ते घर त्यांनी स्वतः सजविलेले आहे. विमानतक्षणी आपल्या 2 आवडत्या कुत्र्यांसोबत असतात. त्यांना दूरचा प्रवासही एकट्यानेच करायला आवडतो. फ्लॅटमधील वास्तव्य. रतन टाटांनी विवाह केला नाही. अमेरिकेत ते त्यांच्या तरुण वयात 10 वर्षे होते. तिकडेच सेटलही झाले असते. पण JRDंनी त्यांना भारतात बोलावले. शिवाय वयस्क आजीचाही तसाच आग्रह होता. म्हणून रतन टाटा भारतात आले. प्रख्यात टाटा उद्योग समूहाचा भाग झाले. टाटा उद्योग समूहाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात कंपन्या होत्या. परंतु रतन टाटा यांना यांच्या आर्किटेक्चर विद्याशाखेचे ज्ञान वापरता येईल अशा जबाबदाऱ्या त्यांच्या वाट्याला आल्या नाहीत. अमेरिकेत तिथल्या संस्कृतीला साजेशा छोट्याशा फ्लॅटमध्ये ते राहत होते. भारतात आल्यावर आणि टाटा ग्रुपमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य कुबला मुंबईतल्या भक्तावर नामक इमारतीत एक फ्लॅटमध्येच होते. टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांचे अनेक वरिष्ठ अधिकारी रतन टाटांपेक्षा कितीतरी मोठ्या प्रासादतुल्य निवासस्थानातून मोठ्या डामडौलात राहत होते. रतन टाटांनाही असे पॅलेशियल निवासस्थान सहज मिळाले असते. JRD ही खूप मोठ्या बंगल्यात राहत. त्यांच्यासारखा बंगला त्यांना सहज मिळू शकला असता, परंतु त्याबाबत खुद्द रतन टाटांनी फारशी उत्सुकता कधीही दाखविली नसावी. हा त्यांचा स्वभावही होता. शिवाय कामानिमित्त महिन्यातील बहुतांश दिवस टूरमध्येच जायचे. अशा वेळी आपल्याला मिळालेले घर किती मोठे आहे, फ्लॅट आहे की बंगला वगैरेंमध्ये त्यांना स्वारस्य वाटत नसावे. शिवाय त्यांना ना बायको, ना मुले, ना कोणी अन्य सदस्य जे त्यांच्यावर अवलंबून होते आणि त्यांच्यासोबत राहणारे होते. मग एकट्या माणसाला भले मोठे घर असून काय कामाचे, असाही विचार ते करीत असावेत. त्यामुळेच रतन टाटा त्यांच्या पदाला मोठेपणाला शोभणार नाही अशा फ्लॅटमध्येच दीर्घकाळ राहिले हे खरे आहे. एकट्या माणसाला फार मोठ्या घरामध्ये एकाकीपण अधिक तीव्रतेने जाणवत असावे, म्हणूनही त्यांनी मोठ्या घरात राहणे टाळले असावे. रतन टाटांच्या बाबतीत एकाकीपण आहे हे मात्र खरे. तसे ते कंपनीच्या कामात सतत गर्क असतात. त्यांचा स्टाफ त्यांच्यासोबत असतो. शीला शास्त्री, डॉली, KD स्कंदन असे त्यांचे एकापेक्षा अधिक व्यक्तिगत सचिव आहेत. त्यांच्याकडे विषयावर कामे दिलेली आहेत. त्या विषयानुसार गरजेनुसार रतन टाटा या सचिवांचे साहाय्य घेत असतात. रतन टाटा यांचे कार्यालयही तुलनेने साधेच आहे. टाटा ग्रुपसारख्या देशातल्या एका अग्रगण्य उद्योगसमूहाच्या अध्यक्षांचे कार्यालय म्हटल्यावर आपली जी काही कल्पना असते, अपेक्षा असते त्यापेक्षा हे कार्यालय खूप साधे वाटते. काळा पांढरा आणि कुठे कुठे लाल अशा रंगांचा वापर असलेले फर्निचर, सोफा, गालिचे, फुलझाडांच्या काही कुंड्या असे मोजके साहित्य त्यांच्या कार्यालयात आहे. नाही म्हणायला चित्रकार द. रा. बेंद्रे यांच्या कुंचल्यातून उतरलेले निसर्गचित्र या कार्यालयात आहे. बॉम्बे हाऊस या दगडी इमारतीत असलेल्या या कार्यालयात रतन टाटा महिन्यातले फार तर 8-10 दिवस आढळतात. एरवी ते सतत टूरवर असतात. 80-90 कंपन्यांचे ते अध्यक्ष आहेत. जगाच्या पाठीवरील 50हून अधिक देशांत त्यांचा कारभार पसरलेला आहे. त्यामुळे ते भारतात व भारताबाहेर कुठेही असू शकतात. भारताबाहेर असताना ते त्यांच्या ताज ग्रुप हॉटेलमध्येच वास्तव्य करतात. अन्य हॉटेलांत जात नाहीत. बॉम्बे हाऊसच्या 4थ्या माळ्यावर टाटा सन्स कंपनीचा फलक आहे. याच माळ्यावर टाटा उद्योग समूहाचे संस्थापक सर जमशेदजी टाटा यांचा संगमरवरी अर्धपुतळा आहे. भिंतीवर टाटा परिवारातील 3 पिढ्यांच्या प्रामुख्यांची तैलचित्रे आहेत. टाटा परिवारातील नसलेले परंतु टाटा उद्योग समूहाचे अध्यक्षपद निभावलेले सर नौरोजी सकलानवाला यांचेही तैलचित्र आहे. JRDंचेही तैलचित्र आहे. या सकलानवाला साहेबांनंतरच JRD ग्रुपचे अध्यक्ष झाले. फ्लाइंग अँड ड्रायव्हिंग. रतन टाटा टाटा सन्स कंपनीचे आणि टाटा ग्रुपचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या बॉम्बे हाऊस मुख्यालयात काही बदल केले हे खरे. तरीही ते बदल खूपच जुजबी स्वरूपाचे आहे.
रतन टाटा एअर इंडियाचे काही काळ अध्यक्ष होते. शिवाय त्यांच्याजवळ विमान उड्डाणाचा पायलटचा परवाना आहे. तसेच हेलिकॉप्टरचाही परवाना आहे. त्यांचे स्वतःचे विमान आहे. हेलिकॉप्टरही आहे. पण विमानापेक्षा त्यांना हेलिकॉप्टर उडविणे जास्त आवडे. आपल्या छंदासाठी त्यांना हल्ली पुरेसा वेळ मिळत नाही, याची त्यांना खंत वाटते. पण वेळ मिळाला तर आपण हेलिकॉप्टर उडविणे अधिक पसंत करतो, कारण एकतर हेलिकॉप्टर तुलनेने खालून उडत असते, त्यामुळे खालचे पाहणे एन्जॉय करता येते. शिवाय हेलिकॉप्टर उडविताना तुम्हाला तुमच्या कौशल्याचा खूप वापर करायची संधी असते, तसे विमानाचे नसते. विमान खूप उंचावरून उडते, तुमच्या खालच्यांशी संपर्क राहत नाही. शिवाय विमान उडविणे म्हणजे त्या सिस्टीमचा एक भाग बनवून जाणे असते. त्या सिस्टीमप्रमाणे तुम्हाला यंत्रवत सगळ्या क्रिया करायच्या असतात. म्हणजे तुमच्या कौशल्याचा, तुमच्या जजमेंटचा त्यात फारसा वापर करायला वाव नसतो. विमान उड्डाणाचा तुम्ही जणू एक सिस्टीम मॅनेजर झालेला असता, म्हणून त्यात रोमांच किंवा थ्रिल कमी असते. विमान आणि हेलिकॉप्टर उडविण्यातील रतन टाटा सांगत आलेला हा फरक, हे वर्णन त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, स्वभाववैशिष्ट्यांवरही प्रकाश टाकते. जिथे स्वतःला करायला फारसे काही नसते, त्यात रतन टाटांना स्वारस्य अभावानेच असते. असा त्यांचा एक अर्थ किंवा निष्कर्ष आपण काढू शकतो. फाल्कन जेट 2000 हे विमान भारतातील प्रवासासाठी ते वापरतात. फेब्रुवारी 2007 मध्ये त्यांनी लॉकहीड F-16 आणि बोईंग F-18 ही सैनिकी विमाने चालवून भारतात सनसनाटी पसरवली होती. फ्लाईंगप्रमाणेच ड्रायव्हिंग हाही त्यांचा आवडता छंद आहे, पण त्यासाठीही त्यांना वेळ मिळत नाही. अन्यथा जगातल्या सर्व प्रकारच्या मोटारगाड्या त्यांनी चालविलेल्या आहेत. जी कुठली गाडी ते चालवतील, त्या गाडीची सारी तांत्रिक वैशिष्ट्ये, गुण अवगुण हे ते केवळ काही मिनिटातच चांगले पारखू शकतात. गाड्यांचे त्यांना जणू उपजतच ज्ञान आहे. त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या मोटार उद्योगासाठी अर्थातच होतो. तसे ऑटोमोबाईल विषयाचे कुठलेही शिक्षण वा प्रशिक्षण अधिकृतपणे त्यांनी घेतले नाही. त्यांच्या ती गोष्ट उपजतच आहे. वेगाने गाडी चालविणे त्यांना आवडते, परंतु त्याचबरोबर अत्यंत शास्त्रशुद्धपणे गाडी चालविण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. ते निष्णात ड्रायव्हर आहेत. सर्व प्रकारच्या गाड्या उत्तम चालवतात. त्यांच्याकडे अनेक गाड्या आहेत. शास्त्रशुद्धपणे आणि शिस्तीत गाडी चालविण्याचे त्यांचे हे वैशिष्ट्य त्यांच्या स्वभावाचेही निदर्शक आहे, असे नक्कीच म्हणता येईल. त्यांच्या कामात, त्यांच्या विचारप्रणालीत, त्यांच्या बोलण्यातही असा शास्त्रशुद्धपणा, तर्कशुद्धपणा असतो. शिस्त असते ती त्यांच्या टापटीपीच्या राहणीत, त्यांच्या पोशाखातही दिसते. बहुतांश वेळा ते सुटाबुटात असतात. त्यांचे उंच प्रमाणबद्ध शरीरयष्टीला सुटाबुटातले राहणे शोभतेही. त्यांचे वय आज 70च्या पुढे गेलेले आहे. या वयातील बहुतांश लोक शरीराने एकतर ढिले पडलेले असतात किंवा बेढप झालेले असतात. रतन टाटांचे तसे नाही. राजबिंडे पण त्यांना आनुवंशिकतेनेच मिळालेले आहे. त्यांचे शिस्तबद्ध जीवन, माफक नियमित व्यायाम, खाण्यापिण्याबाबतचा काटेकोरपणा, सकारात्मक विचारसरणी आणि कार्यमग्नता यांद्वारे त्यांनी फार उत्तमपणे जपलेले आहे. त्यामुळेच कुठल्याही कार्यक्रमात, सभासंमेलन, मेळाव्यात रतन टाटा त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे उठून दिसतात. प्रिन्स चार्ल्सशी मैत्री. इंग्लंडचे राजपुत्र चार्ल्स यांच्या दुसऱ्या लग्नासाठी निमंत्रण केलेल्या 3 भारतीयांमध्ये रतन टाटा एक होते. यावरून त्यांची जागतिक स्तरावरच्या वरिष्ठ वर्तुळातही कशी उठबस आहे, वजन आहे ते कळते. राजपुत्र चार्ल्सशी त्यांची उत्तम व्यक्तिगत मैत्री आहे. तशी टाटांची नेहरू-गांधी घराण्याशीही खूप घनिष्ठता आहे. ती अनेक पिढ्यांपासून आहे. जॅर्डिनचे वडील आर.डी. टाटा यांची मोतीलाल नेहरूंशी मैत्री होती. जॅर्डिनचा पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्याशी स्नेह होता. रतन टाटांबाबत राजीव गांधी यांना विशेष जवळीक वाटत होती. अशी ही 100-125 वर्षांची परंपरा सांगता येईल. परंतु या जवळीकतेचा टाटांनी आपल्या उद्योगासाठी कधीही गैरउपयोग केला नाही. उद्योगधंद्याच्या वेगवान वाढीसाठी राजकीय वरदहस्त असणे फायद्याचे असते, यात वाद नाही. हा वरदहस्त मिळविण्यासाठी सत्ताधाऱ्यांशी, त्यांच्या पक्षाशी जवळीकता निर्माण करावी लागते. पक्षाला निवडणुकीसाठी मोठे फंड्स अर्थात देणग्या देऊन जवळीकतेत दृढता आणावी लागते. मग त्याचा लाभ परमिट, लायसन्स व सरकारी फायदे मिळविण्यासाठी केला जातो. टाटा उद्योग समूहातील वरिष्ठांचा तर थेट नेहरू-गांधींशी जवळचा संबंध, पण त्यांचा त्यांनी दुरुपयोग केल्याचे आढळत नाही. या जवळीकतेचा त्यांनी लाभ घ्यायला हवा होता, असेही सांगणारे अभ्यासक, विश्लेषक आहेत. परंतु टाटा
उद्योग समूहामध्ये उच्च नीतिमूल्ये यांचे मोठेच महत्त्व आहे. त्यामुळे मोठे होण्यासाठी लाच देणे वा अन्य वाममार्गांचा वापर करणे, नोकरशाहीला भ्रष्ट करणे वगैरे जे अनेक उद्योग समूहांतून सर्रास केले जाते तसे टाटा करत नाहीत. डब्बेवाले सर्वसामान्यांमध्ये हे रतन टाटांना मिसळायला आवडते. त्यांनी त्यांचे टाटा ग्रुपमधले कामच मुळी जमशेदपूरच्या पोलाद कारखान्यात सर्वसामान्य कामगारांसोबत सुरू केले होते. सर्वसामान्य कामगार हाच कुठल्याही उद्योग संस्थेचा पायाचा दगड असतो. त्याच्या मजबुतीवरच्या ग्रुपच्या विकासाची इमारत उभी असते. त्यामुळे त्याच्या सुखदुःखाबाबत, मागण्या अपेक्षांबाबत रतन टाटा सदैव दक्ष असतात. राजपुत्र चार्ल्सच्या लग्नाला मुंबईच्या डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ मेदगे आणि सचिव गंगाराम तळेकर यांनाही निमंत्रण होते. हे दोघे बिचारे गरीब कष्टकरी डबेवाले. परंतु या डबेवाल्यांचे मोल मुंबईच्या चाकरमान्यांच्या वेगवान जीवनात अनन्यसाधारण आहे, हे स्वतः मुंबईचेच असलेल्या रतन टाटांनी जवळून पाहिलेले आहे. त्यांच्या मुख्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांचे डबे वर्षभर वक्तशीरपणे येतात ते या डबेवाल्यांच्या तत्पर कामगिरीमुळे यांचीही त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच या गरीब डबेवाल्यांची लंडनमधल्या त्या शाही विवाह सोहळ्यात गैरसोय होऊ नये म्हणून रतन टाटांनी त्यांना हे दोघे लंडनला पोहोचताक्षणी विमानतळापासून जवळच असलेल्या टाटा ग्रुपच्या हॉटेलात नेण्याची व्यवस्था केली. त्यांना भारतीय जेवण मिळावे, हिंदी भाषेत बोलता यावे यासाठी तसा स्टाफ त्यांच्या दिमतीला दिला. स्वतः आस्थेने त्यांची विचारपूस केली. काय हवे काय नको ते निसंकोचपणे सांगा. हे हॉटेल आपलेच आहे. आपण सगळेच मुंबईचे आहोत. त्यामुळे संकोच करू नका असे त्या डबेवाल्यांना तोंड भरून सांगितले. रतन टाटांच्या या वागणुकीमुळे आमच्या जीवात जीव आला. नाहीतर आम्ही गांगरून गेलो होतो. आमचा जीव दबून गेला होता. ज्या विमानाने आम्ही लंडनला आलो त्याच विमानात वरच्या दर्जाच्या वर्गातून अमिताभ बच्चनही प्रवास करीत होते. आम्ही हिम्मत करून त्यांना भेटलो. आम्हाला वाटले तेही लग्नालाच चालले की काय, पण अमिताभ बच्चन यांना लग्नाचे निमंत्रण नव्हते. ते अन्य कामासाठी लंडनला चालले होते. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान वा अन्य कोणालाही या लग्नाचे निमंत्रण नव्हते. ते केवळ रतन टाटांना होते. इंग्लंडच्या शाही परिवाराशी रतन टाटांचे किती जवळचे संबंध आहे ते आम्ही आमच्या डोळ्यांनी जवळून पाहिलेले आहे. ते रतन टाटा आमची सगळी सोय स्वेच्छेने करतात, विचारपूस करतात. याने आमचा ऊर भरून आला, असे रघुनाथ मेदगे, गंगाराम तळेकर आवर्जून सांगतात. यावरून रतन टाटा हा माणूस किती डाऊन टू अर्थ आहे तेच कळते. तेच रतन टाटा किती खंबीर आहे याची प्रचिती टेल्कोतील त्या प्रदीर्घ संपाच्या वेळी दिसून आली. वास्तविक कामगार नेता राजन नायर हा त्यांचा आवडता माणूस. राजनची शरीरसौष्ठवातील कामगिरी, त्याचे उत्तम काम, त्याचे वक्तृत्व कौशल्य, त्याची लोकप्रियता, त्याचे संघटन कौशल्य या साऱ्यांचे रतन टाटा प्रशंसक होते. पण जेव्हा राजनने आवाजवी मागण्या करून वागण्याची रीतभात सोडली तेव्हा रतन टाटांनाही अत्यंत कठोर व्हावे लागले. जगभर अत्यंत शालीन उद्योगपती असा नावलौकिक आणि प्रतिमा लाभलेले रतन टाटा प्रसंगानुसार कठोर होतात याची प्रचिती अनेकदा आलेली आहे. विशेषतः टाटा ग्रुपमधील काही कंपन्या रतन टाटांनी बंद केल्या किंवा विकून टाकल्या वा इतरत्र विलीन केल्या. त्या निर्णयामुळे अनेक जण नाराज झाले, परंतु रतन टाटांनी आपला कणखरपणा सोडला नाही. डिटेलिंग रतन टाटा आपल्या कामाच्या बाबतीत खूप खोलात शिरतात, तपशिलात जातात. आकडेवारी, डाटा याचा आधार घेत आपला विषय वा प्रस्ताव तयार करतात. सुदैवाने टाटा उद्योग समूहातच या आकडेवारी आणि माहितीचे संकलन करणे, तिचे वर्गीकरण करणे, संगणकीकरण करणे या गोष्टी गेल्या 70 वर्षांपासून करणारा एक स्वतंत्र स्टॅटिस्टिकल विभागच कार्यरत आहे. तो इतका परिपूर्ण आहे की बऱ्याचदा सरकारही त्यांना हवी असलेली माहिती आकडेवारी या विभागाकडून मागते. हा विभाग टाटा मुख्यालयात आहे आणि तो सतत संशोधन, माहिती संकलन करीत असतो. त्याचा उपयोग रतन टाटा आवर्जून करतात. त्यामुळेच त्यांचे प्रत्येक भाषण वा प्रेझेंटेशन अत्यंत अर्थपूर्ण व उद्बोधक असते. व्यवस्थापनशास्त्र, प्रशासन कौशल्य शिकविणारी, त्याचे प्रशिक्षण देणारी टाटा ॲडमिन सर्व्हिसेस ही एक स्वतंत्र कंपनी टाटा ग्रुपने सुरू केलेली आहे. व्यवस्थापनासाठी तर्कशुद्ध विचार, विश्लेषण आणि मांडणी करण्याची व्यवस्थापकांना सवय जडली पाहिजे. ते ही कंपनी टाटाच्या व्यवस्थापकीय पदांवरील लोकांना शिकवते. अशाच प्रकारचे एक प्रशिक्षण केंद्र सुमारे 35 वर्षांपूर्वी टाटांनी पुण्यातही सुरू केले. टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर हे त्याचे नाव. रतन टाटा या सर्व संस्थांच्या कामात मनापासूनच रुची घेतात, कारण या संस्थांद्वारेच ग्रुपला उत्तम प्रशिक्षित मनुष्यबळ मिळते. छंद
अर्थात कामाच्या बाबतीत रतन टाटा यांचे वर्णन आपल्याला वर्कोहोलिक या शब्दात करता येणार नाही, कारण रात्रंदिवस कामात गळलेल्या माणसाला आणि ज्याला कामाचे जणू व्यसनच लागले आहे अशा माणसाला वर्कोहोलिक म्हटले जाते. तसे रतन टाटांचे नाही. ते भरपूर काम करतात, पण संध्याकाळी 6:30 नंतर कार्यालय सोडतात. त्यानंतर कुणी त्यांना कामासाठी डिस्टर्ब केलेले आवडत नाही. त्यांचा दररोजचा दिवस खूप धावपळीचा असतो हे खरे, परंतु शनिवारी रविवारी सुट्टी एन्जॉय करण्याची त्यांची इच्छा असते. हा बहुधा त्यांचा अमेरिकेतील वास्तव्याचा, तेथील जीवनशैलीचा त्यांच्यावरील प्रभाव असावा. उठसूट प्रसारमाध्यमांना भेटणे वा सतत प्रकाश झोतात राहणेही त्यांना आवडत नाही. काही ठोस कारण असल्याखेरीज ते प्रसारमाध्यमांकडे जात नाहीत. टाटा ग्रुपबद्दल प्रसारमाध्यमांना रुची असेल तर त्यासाठी माहिती देणारी, ग्रुपच्या वतीने बोलणारी त्याची माणसे आहेत, यंत्रणा आहे. विमान प्रवास ते VIP क्लासने करतात. तो वेळ ते त्यांची कागदपत्रे फाईली चाळण्यात वाचण्यात घालवितात. मुंबई दिल्ली हा विमान प्रवास तर त्यांना सतत करावा लागतो. त्यावेळी विमानात अन्य कोण महत्वाचे प्रवासी आहेत, विमानात दिली जाणारी चहा कॉफी ठीक आहे ना, किंवा जेवण चांगले आहे किंवा कसे याकडे त्यांचे लक्ष असते. दूध घातलेली बिनसाखरेची कडक कॉफी तेवढीच त्यांना लागते, बाकी ते आपल्या कामात गर्क असतात. त्यांचे स्वतःचेही खासगी विमान आहे, ते स्वतः चालवणे त्यांना आवडते आणि तशी संधी मिळाल्यास ते सोडत नाहीत. रतन टाटा यांना हिंदी भाषा समजते, मराठीही समजते, परंतु ते इंग्रजीतूनच बोलतात. इंग्रजी त्यांचे अमेरिकन वळणाचे, अमेरिकन उच्चारांचे आहे. बोलताना ते काहीसे संथ गतीने बोलतात. त्यांच्या बोलण्यात विचारांची स्पष्टता असते. एखाद्या अप्रिय विषयावर किंवा कटू बोलतानाही त्यांचा स्वर बिघडत नाही किंवा शब्दांची निवड प्रखर, प्रहारी, कठोर नसते. कटू बोलणे ही ते एक अदब आणि दर्जा सांभाळूनच करतात. दुसऱ्यांचे ऐकताना ते अत्यंत लक्षपूर्वक ऐकतात. हातापायाच्या, मानेच्या वा नजरेच्या कुठल्याही अनावश्यक हालचाली करीत नाहीत. एक सिन्सिअर माणूस असाच त्यांचा प्रभाव कोणावरही पडतो. सहकार्यांवर आरडाओरडा करणे, आक्रस्ताळेपणा करणे, बॉसिंग करणे त्यांच्या स्वभावात नाही. प्रेरणा. तुम्हाला बायको नाही, संसार नाही, मुले नाहीत, मग कार्य करीत राहण्याची तुमची प्रेरणा कोणती, असा एकदा थेट प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारला गेला होता. त्यावर रतन टाटा डिस्टर्ब होतील, अस्वस्थ होतील अशी अपेक्षा होती, पण तसे अजिबात झाले नाही. त्यांनी नेहमीच्याच लक्षपूर्वकपणे प्रश्न ऐकला आणि मग शांतपणे उत्तर दिले. हा प्रश्न मीही अनेकदा माझ्या मनाशी मला विचारतो. ज्या ग्रुपचा मी अध्यक्ष आहे त्याची आर्थिक मालकी माझी नाही, असली तर ती फारच थोडी आहे. मग मी ही जबाबदारी का पार पाडतो, का काम करतो, असा प्रश्नही मला पडतो. अफाट पैसा कमविण्याच्या प्रबळ इच्छेने पछाडलेला मी माणूस नाही. त्यामुळे पैशासाठी मी काम करतो हे खरे नाही. मग मी काम का करतो, तर मला वाटते देशासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. हा विचार माझ्या मनात खोलवर आणि पक्का रुजलेला आहे, म्हणून मी काम करतो. तसेच बहुधा कामातील आव्हान मला कामासाठी प्रेरित करीत असावे, म्हणून मी काम करतो. तसेच आनंद आणि समाधान निर्माण करण्यासाठी मी काम करतो. रतन टाटांचे हे उत्तर अर्थपूर्णच आहे. अर्थातच त्यांच्या या कारकिर्दीत त्यांना त्यांचे मनसुबे नेहमीच राबवता आले असेही घडले नाही. त्यांच्या अनेक कल्पनांना ग्रुपमधल्या अन्य वरिष्ठांचा विरोध असे. तो विरोध आणि वेगळी भूमिका यामुळे टाटा ग्रुपच्या बोर्डरूमने अनेकदा वादंगाचे प्रसंग पाहिले, मतभेदांचे प्रसंग पाहिले, ताणतणावाचे असंख्य क्षण अनुभवले. देशातील एका सर्वात जुन्या आणि मोठ्या औद्योगिक साम्राज्यातील अनेक नाट्यपूर्ण घटनाघडामोडींची ही बोर्डरूम साक्षीदार आहे. अशा ताणतणावांच्या क्षणात सुद्धा रतन टाटांकडून कधी अदबातदबा बोलले गेले असे घडले नाही. आपला संयम त्यांनी ढळू दिलेला नाही. कारण शिखरावरचा माणूस नेहमीच एकाकी असतो. तद्वतच शिखराकडे वाटचाल करणाऱ्या माणसाची वाटही अडथळ्यांनी भरलेलीच असते. हे चिरंतन सत्य रतन टाटांच्या मनावर पक्के बिंबवलेले असावे. त्यामुळेही त्यांचे वागणे, बोलणे यात एक प्रकारचा खळखळाट किंवा बिनधास्तपणा नसतो. आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना त्यांना आपले एकाकीपणही बाजूला टाकावे लागते. वारसदार कोण? आज टाटा उद्योग समूहाला रतन टाटांच्या रूपाने अत्यंत उमदे नेतृत्व मिळालेले आहे, पण आज त्यांनी वयाची 70 ओलांडली आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष कोण असतील या प्रश्नाकडे आपल्याला झोळेझाक करता येत नाही. JRD नंतर अध्यक्षपद स्वीकारत असताना रतन टाटांकडे उद्योग समूहातील कामाचा मोठा अनुभव होता. आता उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाईल या संदर्भात पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले, ही एक समस्या जरूर आहे, परंतु यापेक्षाही अधिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार करण्यात मी व्यस्त आहे व त्यावर मी व्यस्त असलेच पाहिजे. शेवटी येणारा काळच ठरवेल की टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष टाटा घराण्यातील राहतील की बाहेरचे कुणी.
तरीही आणखी 5 वर्षे तरी ते टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील, असे त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये स्वतः सांगितले आहे. तसेच त्यांनी हेही सांगितले आहे की आपला उत्तराधिकारी निवडल्यानंतर 2 वर्षापर्यंत मी काम करीन. तर मित्रांनो, हे चॅप्टर येथे संपूर्ण झाले आहे. पुढील चॅप्टर ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि क्रमांकानुसार चॅप्टर ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवरील रतन टाटा या प्लेलिस्टला जरूर व्हिजिट करा. धन्यवाद.